नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे मराठवाड्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आणि अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये. बीडमध्ये आलो आहोत आम्ही. आजचा दिवस संक्रांतीचा आहे. बीडचा राजकीय इतिहास खरं तर ज्वलंत कॅटेगरीमध्ये मोडावा असा आहे, पण आजच्या सणाचं निमित्त साधून बीडमधल्या सर्वपक्षीय महिला राजकीय कार्यकर्त्यांनी खास स्वागताची तयारी केलेली आहे. थँक्यू. मला जसं गोड तिळगुळ खायला दिलात ना, तसं कार्यक्रम पण गोड होऊ देत. निश्चितच बीडचा कार्यक्रम गोडच होतो. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी पण आम्ही तसे एक रूपाने एक विचाराने आहोत, त्यामुळे असा काही प्रश्न मला एक नाही. मुद्दा मांडायचा इथे. भारतीय जनता पार्टी आणि आम्ही राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेब गटाच्या महिला इथे आहोत. भारतीय जनता पार्टीचं जर वाणाचं ताट बघितलं आपण संक्रांतीचं, तर ते अतिशय छोटं ताट आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीची मानसिकता यासाठी निश्चित छोटे, कारण आम्हाला असा आमचा विश्वास आहे, छोट्यातनं मोठं कसं करायचं हे नरेंद्र मोदींनी 10 वर्षात दाखवून दिलेलं आहे. विविध योजना अरे तुम्ही मला तिळगुळ दिलात, गोड बोलायला सांगितलं, कोणी गोड बोलत नाहीये. आपण करूयात सुरुवात. अजून सुरुवात करायची आपल्याला. आज आणखीन तयारी आहे, पोवाड्याची तयारी आहे. शाहीर आहेत आपल्यासोबत. शाहीर काय नाव? सुधाकर देशमुख. बरं, काय ऐकवत आहे? पोवाडा. मध्ये तरुण आहे. बळीराजा झाला हलबल, किती पिकल मिळेना मालाला भाव, मिळेना मालाला भाव, मिळेना मालाला भाव. गळ्याला लावणी दोर, लावून या भाव, गाठीला मरणाचा गावर जीजी, गाठीला मरणाचा गाव हजीजी, गाठीला मरणाचा गाव हजी हजी. भरमसाठ तोडलं जंगल, भरमसाठ तोडलं जंगल, दिसेना झाड. MIDC आणि केली वाढ, प्रदूषणात झाली वाढ, झाली वाढ. आटली नदी तळे आड हो जी, आटली नदी तळे आड हो जी 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 जी. थँक्यू. धन्यवाद 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 धन्यवाद. सुरुवात तर जोरदार झालेली आहे आणि बीडकर मोठ्या संख्येने जमलेले आहेत. काय मुद्दे विद्या आहेत काय? बरं बरं बरं. झालं असेल सगळ्यांचं तर मग बोलते मी, नाही तर मी थांबते तिकडे.
अहो इथं तुम्ही नोकरी मागताय का एकच मिशन करताय? थांबा की जरा ऐकू देतं खरं. हा काय ताई? माझी ना बीड जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांची प्रश्न येतात की तलाठी भरती आणि सर्व सरळ सेवा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पेपर फुटीचे प्रकरण झालेत, खूप प्रकार उघडकीस आलेत. त्या परीक्षांची SIT चौकशी लावून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि सर्व फेर परीक्षा घेण्यात याव्यात किंवा SIT चौकशी लावून व्यवस्थित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि हे TCS IBPS ऑनलाईन परीक्षा पद्धती बंद करून आमच्या जीवाशी न खेळता MPSC कडे द्यावा, हीच माझी मागणी आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ह्या बीड जिल्ह्याला कृषी मंत्री इथले असताना अद्याप देखील 2020चा पीक विमा मिळालेला नाही. त्यासोबतच इतर भरपूर प्रश्न आहेत. आमच्या बीड जिल्ह्यात साधं पाणी नाही ना काही योजना येतात. येथे एकही शैक्षणिक संस्था आलेली नाहीये. मग आम्ही शिकायचं कसं? 30 लाख लोकसंख्या असलेल्या इथं जर दर्जेदार शिक्षण का बरं आल्या नाही शैक्षणिक संस्था? आमचे राजकारण्यांना मुद्दे दुसरेत. शिक्षणाचं बोंब, आरक्षणाची बोंब आणि मग इथं काय होतंय, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आम्ही जातीपातीच्या पुढे जाऊन कधीतरी ह्या विकासाचा मुद्दा घेतला पाहिजे, कधीतरी ह्या जिल्ह्याच्या मागासलेपणाचा मुद्दा घेतला पाहिजे. मात्र ते होत नाही. निवडणूक आला की विषय दुसरेच येतात आणि विकास मागे राहतो. सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जो सावळा गोंधळ आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि गोरगरीब शेतकऱ्यांची जी लूट आहे, 1000 रुपये एका फॉर्मला सरकार फी घेत आहे, तर याची फी कमी केली पाहिजे. दुष्काळग्रस्त मुलांना सूट दिली पाहिजे. दुसरी गोष्ट आमची मागणी आहे की जो संविधानिक बॉडी आहे महाराष्ट्र MPSC आयोग, या सर्व सरळ सेवा परीक्षा MPSC आयोगाकडेच घेतल्या गेल्या पाहिजे. ज्या सरळ सेवा परीक्षा TCS IBPS कंपनीकडून घेतल्या जात आहेत त्या सर्व खाजगी कंपनीकडून घेतल्या जात आहेत, त्या बंद करून सर्व परीक्षा MPSC मार्फत घेतल्या गेल्या पाहिजेत. बरं, हा तुमचा मुद्दा मांडा. आम्ही मराठा आरक्षण समर्थक आहेत आणि जो मराठ्यांची बाजू घेईल त्यांच्याच बाजूने आम्ही उभा राहणार आहेत. आणि जो कोण घेत नाही तुमची बाजू? कोणतेच राजकीय पुढारी आणि पक्ष आमची मराठ्यांची उघड उघड बाजू घेत नाही, तर आमचा स्पष्ट आरोप आहे. ओरडू नका हो, प्लीज ओरडू नका. कोणतेच राजकीय पक्ष आणि राजकीय पुढारी उघड भूमिका आणि स्पष्ट भूमिका घेत नाहीत मराठा आरक्षणाबद्दल. काय आपण विचारूया काय घेतात की नाही तुमची बाजू. शेतकरी बोला. बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे कायमस्वरूपी. बीड जिल्हा हा बेरोजगारांचा जिल्हा, बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये या पाण्याच्या प्रश्नावरती, या गोष्टीवरती काम न करता छोटे नवीन असे प्रश्न उद्भवून आणतात की रेल्वे स्टेशनला काय नाव द्यायचं, रेल्वे स्टेशन कधी येणार का, रेल्वेच आली नाही, अजून जे बाळ जन्मलं नाही त्याच्या नावाची तयारी चालू आहे. पण ह्या गोष्टीकडे न लक्ष देता आम आदमी पार्टी शिक्षण असेल, आरोग्य असेल, या गोष्टीकडे काम करते. एकाने उत्तर द्या. एकाने उत्तर द्या. बरं, एकाने उत्तर द्या. एकाने उत्तर द्या. एकाने उत्तर. बीड जिल्ह्यामध्ये आंबळनेर, बीड जिल्ह्याचा आष्टी तालुका जो आहे आंबळनेरपर्यंत रेल्वे आलेली आहे, टेस्टिंग सुद्धा झालेले आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 383 कोटी रुपये तुम्ही अडवले. रेल्वे काय आणलेली आहे, पण खासदार प्रीतमताई मुंडेंनी केंद्रातून पैसे आणून आजपर्यंत रेल्वे अंमळनेरपर्यंत आलेली आहे. बरं, रेल्वेच्या मुद्द्यावर उत्तर दिलं. ऐका हो, फक्त घोषणा, तुम्हाला उत्तरं द्यायची असतील तर घोषणा देऊ नका. त्या मुलांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या. त्या मुलांच्या कोणत्या विषयावर? या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पेपर फुटी झाली, ती महाविकास आघाडी पेपर फुटीच्या जो घटना घडलेल्या आहेत आणि यावेळेस ती मुलं आता कालच्या परीक्षेच्या तलाठी परीक्षेबद्दल बोलताय. कालच्या चौकशी चालू आहे, लागलेली चौकशी त्याच्यावर. सरकार विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही. पाण्याचाही प्रश्न त्या मुलांना पटतंय का विचारा. सरकार विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवणार आहे. पाण्याचा प्रश्न आमच्या लोकनेत्या पंकजाताई साहेब आणि प्रीतम साहेबने जी मोठी योजना आहे पाण्याची, कधी सुटणार? 20 वर्ष झाली. सुटणाऱ्या योजना जवळ कधी सुटणार? या दोघींच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात आणि रेल्वे पण आलेले आहे. विचारूया ना, पाणी येते का? शेतकरी कामगार पक्ष. या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आज या उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही, संबंध देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाहीत. आम्ही जे म्हणत होतो
मॅडम आम्ही जे आजपर्यंत म्हणतो होतो की हुकुमशाही या देशामध्ये प्रस्थापित होत आहे, तर आज या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बोला. वंचित बहुजन आघाडी बोला. बीड जिल्ह्याचा कळीचा मुद्दा आहे. आमच्याकडे कुठलीही दळणवळणाची साधनं नाहीत. 2019ला तत्कालीन खासदार प्रीतमताई मुंडे यांनी जाहीर केलं होतं की 2024ला मी त्या रेल्वेमध्ये बसून प्रचार करणार. अर्धवट रेल्वे आली, फक्त आष्टीभर रेल्वे आली. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही. हा जिल्हा प्रचंड दुष्काळी आहे. हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. इथं एकही रोजगार नाही. 6 महिने या जिल्ह्यातली माणसं जनावरासारखं जीवन पश्चिम महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आणि कर्नाटकामध्ये जाऊन तिथं जातात आणि ऊस तोडतात. पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र एकही पंचतारांकित MIDC येऊ शकली नाही. दिल्लीत सरकार, राज्यात सरकार, जिल्हा परिषद मध्ये यांचं सरकार, पण निष्क्रिय नगरपालिका यांची. हा मुद्दा आहे. मला एक सांगा, का तुमच्या जिल्ह्याची ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख तुम्हाला पटते का, आवडते का? अतिशय चुकीचं आहे, कारण की हे बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख आहे. परंतु स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये अनेक सिंचन प्रकल्प या ठिकाणी आणले, परंतु मागच्या सरकार ऊसतोड कामगारांची परिस्थिती का नाही सुधारली, स्थलांतर का नाही थांबलं? आता ऊसतोड कामगारांचं स्थलांतर थांबण्याचा प्रयत्न जलसिंचनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने या ठिकाणी महामंडळ या ठिकाणी तयार केलेलं आहे. मला ना तरुण मुलांना विचारायचं, थांबा ना, हा मुद्दा ना तुमच्यासाठी आहे. नाही ऐका, हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. अरे थांबा की जरा. हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्ही या जिल्ह्याचं भविष्य आहात, तुम्ही या जिल्ह्याचा चेहरा आहात. या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हटलं जातं. 8-8 महिने या जिल्ह्यामधनं स्थलांतर करावं लागतं तर पोट भरतं. कोण जबाबदार आहे या जिल्ह्याच्या परिस्थितीत? राजकारणी जबाबदार राजकारणी जबाबदार केला त्यांना सोबतच. आज बीड महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा प्रश्न चालू आहे. आज लोकसभेच्या निवडणुका लागतील काही दिवसांनी, पण इतके मोर्चे आंदोलन निघतात विद्यार्थ्याचे, एकही राजकीय नेता विद्यार्थ्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. आम्ही आता विचार केला पाहिजे. इथले राजकारणी दोषीत ना, तर हे राजकारणी घरी बसविले पाहिजे, कारण हे घरी बसल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. त्या जेवढे दोषी राजकारणी आहेत तेवढे आम्ही मतदार दोषी आहेत. आम्ही आता विचार केला पाहिजे. आमच्याकडे कुठलाही पाण्याचं शाश्वत साधन नाहीये. आमच्याकडे पाणी नसल्यामुळे शेती विकास होत नाहीये. शेती विकास नसल्यामुळे आमचा जिल्हा मागास आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला 8-8 महिने स्थलांतरित काँग्रेसचं काय म्हणणं आहे ऐकून जाऊया. ओरडू नका. थांबा काका, मी घाबरेन. या ठिकाणी आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. काँग्रेस शिवाय या देशाला कुठलाही पर्याय नाही. मोदी सरकारच्या भूलतापाला बळी पडून हा देश आता उद्ध्वस्त त्या ठिकाणी जात आहे. सुशिक्षित बेरोजगार. तुमच्या मतदारसंघाचं काय, काँग्रेस कुठे आहे? आमच्या गावामध्ये प्रचंड मोठा काँग्रेस आहे. निवडून येणार काँग्रेस या ठिकाणी. इंडिया आघाडी ही या बीड जिल्ह्यामध्ये 100% विजय होणार आहे. हे शासन हुकुमशाहीचं शासन आहे. हे सरकार मुद्दा बोला. या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार पाहिजे. हुकुमशाही आणि आणीबाणी फक्त घोषित करायची राहिली आहे. बाकी देशामध्ये हुकुमशाही आहे, आणीबाणी आहे. या सरकारामध्ये महिला ह्या अत्याचाराकडे जास्त बोलला गेला. ये बाबा, ये इकडे ये. तुला काय घोषणा द्यायच्या आहेत ना, इकडे ये इकडे. मग काय कशाला ओरडताय? महिला महायुती सरकार म्हणजे महिलावर अत्याचार करणारे सरकार. आतापर्यंत इतके महिला ज्या गहाळ झाल्यात महाराष्ट्रातून, अजून त्याचा तपास नाहीये. 15,135 महिला गहाळ झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 18 वर्षाखालील महिला महिलांचं. 2014ला सबका साथ सबका विकास म्हणून हे मोदी सरकार आलं.
परंतु किसका साथ आणि किसका विकास. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाला CANRCच्या नावाने, ट्रिपल तलाकच्या नावाने, कधी मॉब लिंचिंगच्या नावाने, कधी बाबरी मस्जिदच्या नावाने ज्या पद्धतीनं तुष्टीकरण करण्यात येत आहे त्याच्या बाबतीतली काय भूमिका आहे. आणि ज्या वेळेस आज संक्रांतीचा सण आहे, 2019ला अजित पवार म्हणले होते की तिळगुळ खा, गोड बोला आणि मोदीला हटवा. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज ड्रायव्हरचा हिट अँड रनचा प्रश्न आहेत, कित्येक प्रश्न आहेत. जनधन कुठं गेलं, पण हे मुद्दे कुठं आहेत, हे मुद्दे कुठं आहेत. खरं तर हे जे आताचे जे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांनी शेतकरी देशोधडीला लावलेला, बीड जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 1,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे सगळं राजकारण चालेल, धर्मभोवताली चाललेलं आणि 1 वर्षामध्ये 150 आत्महत्या केलेल्या आहेत. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. याचं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही. थांबा, ऐका ऐकलात तर शांत बसलात तर मुद्दा ऐकू येईल. थांबा हो. अरे 20 वर्ष तुमचे खासदार तरी म्हणताय काँग्रेस मुक्त बीड जिल्हा. थांबा जरा, आता मुद्दा ऐका. मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे आणि राजकीय नेते इथे काही करत नाहीत असा आरोप आहे तुमच्यावर. साफ चुकीचं आहे. आदरणीय खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेतविमा पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आदरणीय खासदार ताई यांनी महाराष्ट्राच्या मंत्री महोदय पंकजाताई असताना शेतकऱ्याला रोज येत होता एक मेसेज, 10,000 20,000 तेवढ्या इतका कुणीही पीक विमा ह्या जिल्ह्याला दिला नाही. आणि एकमेव खासदार ताई यांचा हा चुकीचा आहे. ढोंगी लोक आहेत, हे लोक ढोंगी आहेत. हे लोक ढोंगी बोलतात. खासदार ताई आणि प्रीतम ताई यांनी पंकजाताई मुंडे यांनी ढोंगी आहात, तुम्हाला पैसे. और भारतीय जनता पार्टी ढोंगी है. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची लूट होते. कारखानदार काय करतात, ऊस येतो कारखान्याला आणि कारखानदाराच्या ऊसाची लूट होती. काटे मारतात, शेतीमालाला भाव मिळत नाही, ऊसाला भाव मिळत नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. सर्व शेतकरी सध्या लूट होती. तुम्हाला पैसे मिळाले तरी तुम्ही ढोंग करत नाही, पैसे देत नाहीत. या फार भी हे इथं ठेवायचं, झाकून दुसऱ्याचं बघायचं, वाकून. हे शेतकरीची नाहीतच आहे. तुम्हाला सांगतो मी, पंकजाताई मंत्री असताना रोज विमा आला, लाल्या आला, दुष्काळ आला. जेवढं पंकजाताईनं दिलं, मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. शेतकरी वाढवर नाही, मुंडे साहेबांचे पोरं आहेत ती कोण आहेत. मग आता तुमची हे बघा, यांचं म्हणणं आहे शेतकरी ढोंग करतायत. गॉगलवाला दादा गपकी जरा थांबकी. हा, मी आता काय विचारते, यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना विमा मिळतो, शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत, पण शेतकरी खोटं बोलतात. नाही मिळत नाही. हे चुकीचं आहे सगळं. 1 रुपया विमा केला 2019ला जो मिळत होता तो आता मिळत नाही. मी स्वतः अभिलार्थी. 2020ला तुम्ही फुटकी कवळी दिली आम्हाला. विद्यार्थी म्हणून एक सांगतो, विद्यार्थ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीर आहे. विद्यार्थ्याच्या पाठीशी सरकार जर खंबीरपणे आमच्या मागे उभं आहे तर यासाठी चौकशी लावा. आक्रोश आहे हा, तुम्ही ऐकला पाहिजे. सन्मान निधी दिला जातो भारतीय जनता पार्टी. आपण तुमच्या दुसऱ्या मुद्दे ऐकूया. हा, शिवसेनेचं म्हणणं ऐकून काय ऐकूय तुम्हाला. बघा मला कसं ऐकू येतं. विरोधकांकडे कुठलाच मुद्दा राहिलेला नाही म्हणून गोंधळ घालतायत. आता आमच्या सरकारने शासकीय योजनांची जत्रा आमच्या सरकारनं सुरू केली. त्या शासकीय योजनेचा फायदा ह्या लोकांनी घेतला की नाही ते विचारा. म्हणजे हे सांगते ह्यांच्याकडे बोलायला मुद्दा नाहीये. ह्यांना मुद्दा नसल्यामुळे फक्त गोंधळ घालणं एवढंच प्रकार हे ठिकाणी करताय. काँग्रेसचा आम्ही इथे निषेध करतो. का तुम्ही काय सभेला आलात काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2014 पासून कुठलीही या सरकारने भरती केलेली नाही, भाजप सरकारने.
त्याच्यानंतर शिक्षक भरती सुरू आहे. गेल्या 1.5 वर्षापासून शिक्षक भरती आहे. 30,000 जागा भरू म्हणून सांगितलेलं आहे शिक्षण मंत्री आणि सरकारने, परंतु अद्यापही पोर्टल सुरू होऊन एक 15-20 दिवस झाले, परंतु पोर्टलमध्ये फक्त 7,000 जागा दाखवतात. बाकीच्या 30,000 जागांचं करायचं काय? 25,000 ते लवकरात लवकर भरती करण्यात यावी ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस. उद्धव साहेबाचं चिन्ह चोरलं ह्या भाजपनी, पक्ष चोरला, ह्यांची सरकार आहे त्याच्यामुळे नावेकरनी मोदीचा ऐकून हा निकाल दिला. पण एकनाथ शिंदेला आणि भाजपला ही इथलची जनता जागा दाखल्याशिवाय शांत राहणार नाही. शेवटचे 2 मुद्दे, शेवटचे देशातल्या शेतकऱ्याला शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून राज्य आणि मुद्दा आमदार धनंजय मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला. शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये विमा काढण्याचा हा निर्णय आमदार धनंजय मुंडेंनी घेतला. ते सांगतायत ना, नाही मिळत. हे विमा मिळतोय, अग्रिम दिलाय विमा, अग्रिम दिलेला आजपर्यंत ना ज्या परीक्षा झाल्या, घोटाळे झाले, त्याची SIT चौकशी करावा. मांडला ना ताई तो मुद्दा. आणि विद्यार्थ्यांच्या सर्व एक्झाम आहेत का MPSC ना मुद्दा. हा चल बर, शेवटचा मुद्दा. मॅडम, हे समोरचे सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे सत्तेत होते 5 वर्ष. आमचा प्रश्न अजूनही सुटला नाही बीड जिल्ह्याचा. जो बीड पॅटर्न नावाने ओळखला जातो, तो त्या बीड पॅटर्नचा खरीप वीजचा विमा आमच्याकडे राज्यस्तरीय समितीचा निकाल आहे, आणि हा निकाल सांगतो की राज्यस्तरीय समितीचा की सगळ्याला विमा द्यावा. शेतकऱ्यांचा मुद्दा, कारण शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा प्रचंड मोठा आहे. रेल्वेचा प्रश्न मोठा आहे. राजकारण होत राहतं, पण शेतकऱ्यांचे, तरुणांचे, स्त्रियांचे प्रश्न सुटायला पाहिजेत, ही मागणी बीडकरांनी लक्ष केली. दादा, या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली, इथेच थांबण्याची. एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.